मॉडेल दिव्या पहुजा मर्डर केस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत। दिव्यावर गोळी झाडणारा हॉटेल मालक अभिजितच्या म्हणण्यानुसार दिव्या समलिंगी होती, तिला मुलींमध्ये रुची होती। दिव्याने स्वतः मला ही गोष्ट सांगितली होती असा अभिजितचा दावा आहे। दिव्याने एका मुलीची मागणी केली होती। त्यानंतर अभिजितने दिव्यासाठी मेधाला हॉटेलमध्ये बोलवलं होतं। दिव्या पहुजा मर्डर केसमध्ये बुधवारी कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं। गुरुग्राम पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात अभिजितची वक्तव्य आहेत। हॉटेलमध्ये असताना दिव्याने मुलीची मागणी केल्यानंतर त्याने दिल्लीवरून मेधाला बोलवून घेतलं असं अभिजितनं सांगितलं। दिव्या त्याच्याकडे 30 लाख रुपयांची मागणी करत होती असं सुद्धा अभिजितचं म्हणणं आहे। अभिजितने आधीच तिला भरपूर पैसे मोजले होते, पण दिव्या वारंवार त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती। रागाच्या भरात त्याने दिव्याच्या डोक्यात गोळी झाडली। 2 जानेवारीला गुरुग्रामच्या हॉटेल सिटी पॉईंटमध्ये दिव्यावर गोळी झाडण्यात आली। त्यानंतर तिचा मृतदेह फतेबादच्या बाखडा कालव्यात सापडला। आरोपी अभिजितच्या दाव्यावर दिव्याच्या कुटुंबियाने अजून कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये। दिव्याबरोबर वर्ष 2014 मध्ये ओळख झाली। अभिजितने त्याच्या दिव्यासोबत अनैतिक संबंध असल्याचं सांगितलं। दिव्याला मी नेहमीच पैसे द्यायचो। दिव्याला त्याने जवळपास 3.50 लाख रुपये दिले होते। 1.40 लाख रुपयांचा मोबाईल आणि बाकीची कॅश होती। ती आता आणखी जास्त पैसे मागत होती। दिव्याने 30 लाख रुपये मागितले। पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दिव्याने त्याला धमकावलं की सगळ्या गोष्टी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासमोर उघड करण्याची धमकी मला दिली। त्यामुळे तो हैराण झालेला। अभिजितने सांगितले की 1 जानेवारीला पहाटे 3:15 वाजता मी बलराज आणि दिव्या मिनी कूपर गाडीतून गुरुग्राम हॉटेलसाठी निघालो। दुपारी दिव्याने सांगितलं की लेस्बियन असल्याने तिला मुलगी हवी आहे। त्यावेळी मी मेधाला 3:30 वाजता फोन करून हॉटेलवर बोलून घेतलं। दिव्याची पैशांची मागणी संपतच नव्हती, म्हणून 2 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता दिव्याच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली।